ओम श्री सद्गुरवे नमः. 28 जून 2005 लिखाण आहे. स्थळ दिलं नाही. मुलं लहान असताना त्यांचे असे एक स्वतंत्र विश्व असते. त्यांच्या जमवलेल्या वस्तू मोठ्यांसाठी अडगळ असली तरी त्यांना मात्र त्या फार महत्वाच्या वाटतात. दगडगोटे, काचा, कागद सगळं सगळं त्यांना हवं असतं आणि त्याचा त्यांच्या दृष्टीने व्यवस्थित उपयोग पण असतो. आपण काही त्यातलं टाकून द्यायला लागलं, की ते सगळं आणतात. नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. काही वेळा तर त्यांची त्या वस्तूंमधून देवाण-घेवाण होते. मी तुला अमुक देईन, त्याच्या बदली तू मला अमुक दे. असे त्यांचे व्यवहार पण चालतात. गोट्यांचे एक्सचेंज होतं, गोट्यांच्या बदली तिकीटं, बसची तिकीटं, पिसं असं त्यांचं ट्रान्झॅक्शन चालतं त्याच्यात. स्टॅम्प्स, लाकडाच्या ठोकळ्यासारख्या बाहुल्या पण त्यांना खऱ्या वाटतात. आणि त्या इकडे-तिकडे चुकून जरी आपल्या हातनं टाकल्या गेल्या किंवा कशातरी उचलल्या गेल्या ना, तरी त्या मुलींना अजिबात चालत नाही. त्यांच्या त्या बाळाला नीटच उचलावं लागतं. आईनी किंवा ज्यानी कोणी उचलायचं त्याने. मुलींना मनापासनं वाईट वाटतं इकडे-तिकडे आपण त्या टाकून दिल्या तर. हे त्यांचं भावविश्व आहे. पण कालांतराने जसं आपण मोठं होतो, तसं त्या गोष्टींमधलं आपलं आकर्षण ओसरत जातं. ज्या वस्तू आपल्याला लहानपणी जीव की प्राण होत्या, त्या आपण सहज कोणालाही देतो किंवा दगडगोटे, काड्या, कागद कुशाल टाकून देतो. काही वर्षांनी जेव्हा आपण आपलं कपाट आवरतो, तेव्हा आपल्याला ज्या अशा गोष्टी दिसतात, त्या आपण अगदी आरामात टाकून देतो. त्या टाकताना आपल्याला काही वाईट वगैरे वाटत नाही. याचा अर्थ आपण निगरगट्ट झालो असा होतो का? तर नक्कीच नाही. वयाने आणि समजुतीने परिपक्वता आली, त्यामुळे आपण हे करू शकतो. आपलं विश्व अधिक व्यापक झाल्याने त्या छोट्या विश्वातल्या गोष्टी छोट्या, खोट्या आणि तकलादू वाटायला लागतात. आपल्यालाच आपले पोरकट प्रकार आठवून हसू येतं. किती आपल्याला त्याचं गांभीर्य होतं. एखादी आपली टिक्कर विल्ल्यातली टिक्कर असते, पचकी टिक्कर म्हणायचो आम्ही, की त्या टिकरीने खेळलं, की आपल्याला ते बॉर्डरवर पडत नाही वगैरे, वगैरे. आणि मग ती टिक्कर जर कोणी घेतली किंवा ती फुटली, तर आपल्याला खूप रडायला आलेलं असतं. मग ती फुटकी टिक्कर आपण कपाटात जपून ठेवलेली असते. ते सगळं आठवलं आपण आता मोठेपणी, की आपल्याला हसू येतं. आपलंच एक आधीचं व्हर्जन बघून आपल्याला खूप हसू येतं. आपले आधीचे विचार जरी आठवले 10, 15, 20, 25 वर्षापूर्वी आपण कसा विचार करत होतो, तरी पण आपल्याला हसायला येतं. आपलंच आधीचं व्हर्जन. कधी-कधी कौतुक वाटतं, की अरे वाह! त्या वयात आपण हा विचार करत होतो का? असं कौतुकही वाटतं. आपल्याच धाकट्या भावंडाकडे बघावं किंवा आपल्याच बाळाकडे बघावं, तसं आपण आपल्याच ह्या जन्मातल्या आपल्या आधीच्या व्हर्जन्सकडे बघू शकतो आणि खूप मजा येते असं ऑब्झर्व्ह करताना. तरी पण एक मात्र खरं, की हे सर्व व्यवहार आपण केले किंवा करू शकतो. कारण आपल्या अंतरंगात असलेलं जिवंतपण. त्या जिवंतपणाच्या अस्तित्वावरच या जगातले सर्व व्यवहार दृश्य किंवा अदृश्य सुरू आहेत. दृश्य व्यवहार जे आपण शरीराने करतो ते आणि अदृश्य आपल्या मनात चाललेले विचार आणि त्याच्याहून अदृश्य आपल्या सबकॉन्शियस मध्ये घडणाऱ्या गोष्टी, की ज्या आपल्या अ, बाह्य मनाला सुद्धा कळत नाहीत. आपण त्या विचार करायला गेलो तर आपण त्या मान्यही करणार नाही, की आपल्या सबकॉन्शियस मध्ये ह्या सगळ्या अ, घुसळण म्हणा, विचार म्हणा, ह्या सगळ्या प्रोसेसेस चालू आहेत. त्या सगळ्या झाल्या अदृश्य आपल्या शरीरातल्या अदृश्य घटना किंवा व्यवहार, जे आपल्या शरीरातल्या जिवंतपणावरती सुरू. अपरिपक्व अवस्थेत आपण त्या जिवंतपणाच्या अस्तित्वावर जगतो आहोत याचाही आपल्याला विसर पडतो. आता आपण आपल्याला इतकं सगळं अलर्टनेस मामांनी दिल्यामुळे गोष्टी सांगून सांगून हे आपल्या सगळ्यांच्या पक्क मनामध्ये बसलेलं आहे, की त्या जिवंतपणामुळे आपण आहोत आणि त्याच्या अस्तित्वावर आपलं अस्तित्व आहे.
पण असं कितीतरी जगामध्ये माणसं आहेत. पशूंना तर कळतच नाही, त्यांचं त्याच्या खालीच आहे. पण माणसांना सुद्धा त्याच्या त्या जिवंतपणाच्या आधारावर आपण जिवंत आहोत, ह्याचाही विसर पडलेला असतो. ते इतकं गृहीत धरलं गेलं जातं, की आपण त्याच्यामुळे आपण आहोत ही कृतज्ञता किंवा ही जाणीव सुद्धा नसते. इतका बेदरकारपणा असतो जगण्यामध्ये. मी जगतोय आणि जगणं हा माझा अधिकारच आहे आणि माझ्या जिवंतपणावर माझी मालकी आहे. मी वाटेल ते करू शकतो. माझं शरीर ही माझी जागीर आहे आणि मी त्याचा हवा तो उपयोग करू शकतो. अशा दंभापोटी किंवा अज्ञानापोटी आपल्याला मिळालेल्या या शरीर संपदेचा आणि त्याहूनही मौल्यवान अशा आपल्या आत्मवस्तूचा खरं तर आपण अनादर करतो. श्रीमद भागवत विवेचनात म्हटलं आहे, की जेवढे प्रयास आणि धडपड आपण व्यवहारात यशस्वी होण्याकरता करतो, त्याच्या एवढी मेहनत किंवा त्याच्यापेक्षाही कमी मेहनत जर आपण परमेश्वराला जाणण्याकरता केली, तरी तो सहज प्रसन्न होईल. हरिपाठात पण आपण "सायासे करिशी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवड्या गुणे." प्रपंच करायला एवढे कष्ट करतोस. खरंच विचार केला तर डोळा उघडल्यापासून आपण खाण्यापिण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी किती धडपडाट करतो. अगदी जीव पणाला लावून नोकरी, धंदा हे सगळं करतो. का तर त्याच्यातून धनलाभ आहे. बहुतेक वेळा पैशासाठीच माणूस नोकरी करत असतो. फारच कमी वेळा कामाची पॅशन म्हणून किंवा काम आवडतं म्हणून तो काम करतो आणि पैसे मिळणं ही त्यातला साइड इफेक्ट असतो. 99% चाकरमानी हे पैसे कमवण्यासाठी पडेल ती नोकरी करतात. कारण घर चालवायला पैसा हवा आणि पैसा मिळाला की सुख लागेल, अशी आपली दृढ समजूत असते. वेगवेगळे अन्नपदार्थ खातो. हौशी-हौशीने आपण वेगवेगळ्या डिशेस करतो ना. खरोखर रोज तेच-तेच खायचा कंटाळा पण येतो. ओळीनेच जर आपण म्हटलं, की ओळीने 10 दिवस दुधीची भाजी खा किंवा कुठलीही अगदी फॅन्सी भाजी खा. नाही, आपल्याला व्हरायटी हवी. वेगवेगळे कपडे दागिने घालतो. कारण असं करणं म्हणजे सुखात असणं, अशी आपली सुखाची कल्पना आहे. बाह्यात कधी सुख, की आपण शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने सुख दिलं किंवा मनाला रमवलं. सिनेमा, नाटकं बघायला जातो, फिरायला जातो, मित्र-मैत्रिणींना फोन करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. टीव्ही बघतो. वेगवेगळं आपण स्वतःला करमणूक करायला, स्वतःला कम्फर्ट करायला आपण ह्या गोष्टी करत असतो. कारण कुठेतरी सुखाचीच आपण आकांक्षा करत असतो आणि हे सगळं करणं म्हणजे सुख मिळवणं किंवा सुखात असणं, अशी आपली सुखाची कल्पना. कारण हे सगळं करून जो काही अनुभव आपण घेतला, तो पुन्हा घ्यावा अशी ही इच्छा असते. आणि त्याकरता ही धडपड असते, की तात्पुरती मजा येते आपल्याला. बाहेर जाऊन एक पाणीपुरी खाऊन आलं, की वाह! मजा आली. मग परत खाऊया. म्हणजे काहीतरी आपल्याला सुख मिळतं, काहीतरी टेम्पररी आपल्याला कम्फर्टेबल वाटतं म्हणून आपण करतो. त्या धडपडीचे परिणाम आपल्या तथाकथित सुखात होणार असतात. पण ज्या चैतन्याच्या आधारावर ही सगळी धडपड आपण करू शकतो, त्या चैतन्याचा मात्र आपल्याला संपूर्ण विसर पडतो. म्हणजे मागच्या आपल्या लिखाणामध्ये एक उदाहरण जसं आलं होतं, की आपण विद्यार्थी दशेत असताना आपल्या पाठीमागे आपले आई-वडील उभे राहतात, की अगदी आपल्याला समोर आणून देतात प्रत्येक गोष्ट. पुरवतात तर खरंच, म्हणजे आपल्या फिया भरतात, आपल्याला वह्या, पुस्तकं, वस्तू सगळ्या सुखसोयी आणून देतात. दिवस-रात्र आई आपल्या पुढे-मागे असते, की आपली परीक्षा असली तर आपल्या आधी ती उठते आणि आपल्याला हाक मारते गोड आवाजामध्ये, उठवते. "काही चहा-कॉफी करून हवे का?" विचारते. आणि आपल्या पाठीमागे पुढे ती 24 तास उभी असते. आम्हाला तर आई माझ्या एम-एस-सी पार्ट 2 पर्यंत परीक्षेच्या सेंटरवर सोडायला यायची. की तुझ्या मैत्रिणी तुला बावळट म्हणाल्या तरी चालतील, मला नावं ठेवली तरी चालतील. ती परीक्षा सेंटरपर्यंत मला सोडायची आणि मग घरी जायची. इतकं आपल्या पुढे-मागे आपले आई-वडील असतात. पण परीक्षा झाल्या-झाल्या म्हणजे ते आपण इतकं गृहीत धरतो, की परीक्षा झाल्या-झाल्या त्यांच्याकडे रिव्हर्ट व्हायचं सोडून आपण पुढे-पुढे परत बघतो, की आता मी काय मजा करू? मित्र-मैत्रिणींबरोबर मी सिनेमाला जातो, मी मज्जा करतो, मी इकडे जातो, तिकडे जातो.
म्हणजे जी कृतज्ञता बाळगून आपण त्यांच्याकडे वळायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपण ते गृहीत धरून तो एपिसोड झाला, की आपण आणखीन नवीन काहीतरी कार्यक्रम काढतो. जसं पेशवे हे वास्तविक राजे नव्हते. पेशवे हे पंतप्रधान होते आणि त्यांचे राजे हे भोसले होते. ते सातारा इथे असून त्यांनी पेशव्यांना राज्यकारभार सांभाळण्यासाठी नेमलं आणि पेशव्यांचे हेडक्वार्टर्स पुण्याला केले. पण पेशव्यांनी पुण्यामध्ये स्वतःचाच असा काही दबदबा निर्माण केला आणि वातावरण निर्माण केलं. थाट होता, राजेशाही रुबाब होता, पराक्रमही होता. त्यामुळे जनतेला, लोकांना काय कळायला मार्ग आम जनतेला? त्यांना वाटायचं की पेशवेच आपले राजे आहेत. आणि पेशवेही अशी काही व्यवस्था करत, की राजांना म्हणजे भोसल्यांना पुण्याकडे शक्यतोवर फिरकायलाच देत नसत. परस्पर कामं निपटून टाकायची आणि जेणेकरून भोसले पुण्यात येऊच नयेत, अशी ते व्यवस्था करायचे. म्हणजे यांचं बेगडी राजेपण तसंच टिकून राहतं. तसंच काहीसं आपलं होतं. आपल्या आतलं जिवंतपण खरं म्हणजे राजासारखं आहे. पण आपण त्याचं अस्तित्व लक्षात घेत नाही, मानत नाही आणि स्वतःच राजे असल्यासारखे वागतो. म्हणजे जे खोटं मीपण आपण धरतो, अहंकार जो जिवंतपणाचा नाहीये, जो इगोचा अहंकार आहे, तो म्हणजे मी असं आपण धरतो आणि ज्याच्या आधारावरती तो अहंकार उभा राहिलाय किंवा तो देह उभा राहिलाय, त्याला आपण जे द्यायला पाहिजे ते लक्ष किंवा तो आदर देत नाही. ज्या क्षणी ते जिवंतपण आपल्याला सोडून जाईल, त्या क्षणी काय राहील याचा आपण विचारही करत नाही. त्या क्षणी जे राहील ते फक्त कलेवर असेल, निर्जीव कलेवर असेल. त्या कलेवराला ना धन, ना भोग, ना संपत्ती. त्या कलेवरावरती तुम्ही धनाच्या राशी उभ्या करा. त्याला तुम्ही नानाविध प्रकार खायला द्या. त्याच्यासमोर तुम्ही नानाविध मोह पडतील अशा गोष्टी, ते हलणारही नाही. म्हणजे जे सुख उपभोगत होते, ते कोण होतं? हा देह होता, की आतलं चैतन्य होतं? तर उत्तर आहे, की ना देह होता, ना चैतन्य होतं. आता कालच्याच आमच्या भागवताच्या वाचनामध्ये असा एक मुद्दा आला, की जीव शिव ही अभेद्य जोडी आहे. म्हणजे खरं म्हणजे ती जोडी नाहीच आहे. कारण सगळीकडे शिवपणच भरलेलं आहे. जीवाच्या किंवा प्रत्येक वस्तूच्या आत बाहेर सुद्धा जे भरलंय ते शिवच आहे. ते शिव जीवपणाचा बुरखा पांघरून शरीराचा आश्रय घेतं. म्हणजे शिवच जीवपण होऊन शरीराचा आश्रय घेतं आणि त्या शरीरामधलं जे शिवत्व असतं, त्या शिवत्वाला काहीही चिकटत नाही. पण त्याच्या आश्रयाने जे जीवत्व येतं आणि त्या जीवत्वाचा जो खोटा अहंकार म्हणजे इकडे आता जो मुद्दा आपल्याला समजावून सांगितलाय तसाच मुद्दा तो होता, की तो खोटा अहंकार असतो ना, त्या खोट्या अहंकाराला सगळे भोग, सुख-दुःख, आशा, आकांक्षा हे सगळं त्या पोटा धरलेला जी सावली, की जिला एक्झिस्टन्सच नाही म्हणजे जीव कसा नाहीच आहे, त्याला सांगताना नाथ असं सांगतात, की जीव हा सावलीसारखा आहे. मूळ वस्तूशिवाय सावलीला अस्तित्वच नाही. तसं शिवाशिवाय जीवाला अस्तित्वच नाहीये आणि त्या जीवपणाचा जो एक खोटा ढग निर्माण होतो, त्याला लिप्तता येते. जे शिव असतं किंवा जे चैतन्य असतं, शरीरात असलेलं सुद्धा चैतन्य, त्याला कसलीही लिप्तता नाहीये. ते अलिप्तच असतं. असा एक मुद्दा आलाय. तसाच मुद्दा हा इकडे आहे, की सुख म्हणून जे होतं, ते कोण उपभोगत होतं? देह उपभोगत होता का आतलं चैतन्य उपभोगत होतं? देह म्हणावा, तर मग कलेवरालाही सुख व्हायला हवं आणि चैतन्य म्हणावं, तर ते तर कशातही लिप्त नाही. देहात किंवा मनात होणाऱ्या कोणत्याही घटनेशी त्या चैतन्याचा संबंधच नाही. ते फक्त जीवपणाचा मुखवटा धरून सावलीसारखं त्या शिवाची पडलेली सावली म्हणजे तो जीव आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि ते स्वतंत्र अस्तित्व जेव्हा अज्ञानाने पांघरलं जातं, त्याला सगळ्याचं वेष्टन होतं. हे जर लक्षात घेतलं, तर त्या सुखाला काय बरं म्हणायचं?
ते सुख म्हणजे एक मायाजाळ किंवा एक कल्पनाच नाही का? या स्पष्टीकरणाला जगातला कोणता वाद किंवा कोणता पंथ विरोध करू शकेल? ऑइल पेंटने चित्र रंगवतो. त्यात त्या रंगाची काय आसक्ती असते का? रंगाने तुम्ही फूल रंगवा, नाहीतर निखारा रंगवा. तसंच अनेक वेळा मामा जे उदाहरण द्यायचे, की विजेच्या धक्क्याने एसीही चालतो आणि वॉटर हीटरही चालतो. त्याचं सुख-दुःख काही विजेला काहीच नसतं. पाणी गार करा, पाणी गरम करा, का पाणी गार करा, का तुम्ही अजून काही करा. ती वीज फक्त त्या यंत्रणेतनं पास होऊन पुन्हा मूळ पदाला जाते. तसं आपलं शरीर नामक जी यंत्रणा, जे आपण गेल्या लिखाणामध्ये पाहिलं, की ही सगळी शरीराची जी यंत्रणा तयार होते, मशिनरी, एक फॅक्टरी. त्या फॅक्टरीला चालना द्यायला तो जो धक्का बसतो सुरुवातीला, की बाळ रडतं म्हणजे जीवाचा स्वतंत्र प्रवास जिथे सुरू होतो, तिथे अस्तित्वाचा म्हणजे जिवंतपणाचा जो एक धक्का बसला, त्या धक्क्याने आपली गाडी स्टार्ट झाली. पण त्या धक्क्याशी किंवा नंतर त्या मशीनमध्ये होणाऱ्या सगळ्या व्यवहाराशी त्या जिवंतपणाचा काहीही संबंध नाही. जसा विजेचा काहीही संबंध नाही. अ, ज्या उपकरणात ती जाते त्या उपकरणाच्या अ, कार्याशी त्या विजेचा काही संबंध नाही. देह आणि आत्मा यांच्या संयोगाने जे काही एक मिश्रण झालं, म्हणजे आपल्याला सुखाच्या कल्पना, आपल्या ज्या सुखाच्या कल्पना आहेत, त्या किती खोट्या आहेत, की देह आणि आत्मा यांच्या संयोगाने जे एक मिश्रण झालं, एक आभास जो निर्माण झाला, त्या मिश्रणाच्या आभासाचा आभास. म्हणजे त्या मिश्रणामुळे एक आभास उत्पन्न झाला, की देहासारखं काहीतरी आहे. आणि त्या आभासाचा आभास म्हणजे त्या यंत्रणेमध्ये चालणारी विचार प्रक्रिया, त्या यंत्रणेमध्ये चालणाऱ्या कृती, घटना, विचार, मानसिकता हा झाला आभासाचा आभास. म्हणजे मेटाकॉग्निशन जसं आपण म्हणतो, की कळणं-आकळणं. तसं आभासाचा आभास. मूळ देह आहे, हाच एक आभास आहे आणि त्याचा आभास म्हणजे आपल्या सर्व मानवी भावना आहे. सिनेमाची रिळं उलगडून आपण चित्रपट पाहतो. तिथे ना माणूस असतो, ना देखावा. स्क्रीनवर काहीच नसतं ना खरं म्हणजे. नाटकात तरी खरी माणसं. कथानक खोटं असेल, सगळा सेट खोटा असेल, की नाटक संपल्यानंतर कलाकार आणि प्रेक्षक सगळेजण बाहेर येतात. तो सेट असतो तो मोडून ट्रकमध्ये जातो. पण निदान माणसं तरी खरी असतात. सिनेमामध्ये तर खरोखरच काही नसतं. फक्त अंधार उजेडाचा खेळ, रंग आणि सावल्या. सगळाच भूलभुलैया. कारण रंग म्हणजे तरी काय? तर विशिष्ट वेव्हलेंथचा फक्त उजेड, की जो आपल्या माणसाच्या नजरेला तो सिग्निफाय होतो. निळा, पिवळा, हिरवा, काळा रंग आणि जिकडे उजेडाचा अभाव, तिकडे आपल्याला सावली. त्याने निर्माण केलेला, त्या वेव्हलेंथनी निर्माण केलेला त्या रंगाचा भास आणि सावली किंवा प्रतिमा, शॅडो म्हणजे फक्त उजेडाचा अभाव. जिकडे उजेड नाही तिकडे सावली दिसते. म्हणजे आपण पण वेव्हलेंथनीच बनलेलो आहोत. आपलं शरीर जे आहे ते वेव्हचंच कॉन्सन्ट्रेशन आहे. त्याच एका वेगळ्या पद्धतीच्या वेव्हलेंथ्स आपल्याला समोर पडद्यावरती दिसतात. साउंड म्हणजे पण वेव्हजच आहेत. म्हणजे जो आपल्याला आवाज ऐकू येतो, डायलॉग्स ऐकू येतात, नजरेला जे दिसतं, कानाला जे ऐकू येतं, ते म्हणजे फक्त वेगवेगळ्या पद्धतीच्या लहरी आहेत. ज्या लहरींनी आपल्या सेन्सरी ऑर्गन्स त्या लहरी स्वीकारतात आणि त्याचा आपल्या मेंदूमध्ये जाऊन काहीतरी आपल्याला अंडरस्टँडिंग होतं आणि त्याच्या सगळ्याच्या भासाला म्हणजे जिथे काहीच खरं नाहीये, ते सगळं बघून आपण मात्र हसतो, रडतो. म्हणजे खरोखर वेडेपणाच आहे. ज्यांनी ओव्हरव्ह्यूने हे पाहिलं, मधल्या आपल्या एका लिखाणात आपण पाहिलं, की पार्टिशनवालं कंपार्टमेंट आहे. जेव्हा आपण त्या पार्टिशनच्या खाली असतो, तेव्हा आपल्यासमोर भिंत आणि भेद आहे. जर आपण त्या सगळ्या पार्टिशन काढून टाकल्या किंवा वरतून बघितलं त्या खोक्याच्या,
तर आपल्याला ते सगळं एकजीव दिसतं. तसं आपण ज्या लहरीने बनलो, तत्सम एका लहरीने आपल्याला दृश्य दिसलं, आवाज ऐकू आले आणि ते सगळं पाहून आपण खरे-खरे हसतो, रडतो. ज्या देहाने खरे-खरे उद्विग्न होतो म्हणजे वेडेपणा आहे. करमणूक झाली असं म्हणतो. टाईमपास झाला, थोडा वेळ मन आपलं रमलं. ते खोटं होतं. थिएटरमध्ये आपण बाहेर आलो, कितीही सीरियस सिनेमा असला, भयंकर अगदी ट्रॅजेडी असली किंवा भयंकर मर्डर मिस्ट्री असली, सुन्न करून टाकणारा असला, तरी बाहेर आल्यानंतर आपण 2-5 मिनिटं, अगदी फार झालं तर 1-2 दिवस त्या सिनेमाच्या विषयात किंवा त्याच्यामध्ये अडकलेलो असतो. कारण का, की आपल्याला पूर्ण खात्री आहे, की ते जे होतं ना, ते सगळं खोटं होतं. पण आपण मात्र खरे आहोत. आपल्याला वाटतं मी खरा आहे, सिनेमा खोटा. पण आपण तरी कुठे खरे आहोत? आपल्या सुख-दुःखाला तरी कुठे तथ्य आहे? माझा एक मावस मामा ॲक्चुअली हो, मावस मामा म्हणजे आईचा मावस भाऊ. अ, माझ्या आजीला म्हणजे त्याच्या आईला ते वहिनी म्हणायचे. म्हणजे सगळे मोठी भावंडं. तर हा छोटा होता बाबा-मामा. तर तो जेव्हा छोटा होता ना, तेव्हा तो वहिनीच्या ऐवजी तिला लैली म्हणायचा. ए लैली" म्हणायचा. आणि मग थोडा मोठा झाला 2-3 वर्षाचा, तेव्हा लैलीचा तो नैनी म्हणायला लागला. आणि मग त्याला वाटायला लागलं, की आधी आपण लैली म्हणत होतो ना, ते चुकीचं होतं आणि आता नैनी म्हणजे आपल्याला एकदम बरोबर बोलता यायला लागलंय. म्हणून तो तिला एक दिवस म्हणाला, "ए नैनी, मी तुला छोटेपणी कसा गं लैली म्हणायचो?" म्हणजे त्याला वाटत होतं, की आता आपण नैनी म्हणतो ते अगदी बरोबर आहे. वास्तविक लैली ही चूक होतं आणि नैनी ही चूकच होतं. तसं आपण सिनेमा बघतो तेव्हा भावुक होतो आणि मग बाहेर आल्यावर म्हणतो ते खोटं होतं आणि स्वतःला त्या भावनेच्या आवेगातून बाहेर काढतो. पण आपल्या आयुष्यात जे चढ-उतार आहेत, ते सुद्धा खोटेच नाहीयेत का? जसं आपण आत्ता बघतोय, की आपलं शरीर कसं झालं, त्यात जिवंतपण कसं आलं, त्यातलं जिवंतपण हे कसं वैश्विक आहे. त्याला आपण आपल्या देहाच्या मर्यादेमध्ये आपण मानलंय. जसं आपण सिनेमा बघताना ते खरं मानलंय, तसं आपण आत्ता हे खरं मानलं. भातुकली खेळणाऱ्या मुलींकडे बघून आपण अगदी मोठेपणाचा आव आणत हसतो. हसतो ना त्यांचे ते दाणे-गुळाचे लाडू बघून, त्यांच्या त्या साड्यांच्या पार्टिशन्स बघून आणि त्यांचं ते खोटं-खोटं बोलून. तर आपली सुद्धा भातुकली नाही का चालू? कधी कोणती लाट येईल आणि खेळ उडवला जाईल याचा भरोसा आहे का? जो आपण खेळ खेळतोय, जसं भातुकली नाही का खेळता-खेळता एकदम काहीतरी बालंट येतं त्यांच्यावरती, की आई येते सांगायला, "ए चला, चला, चला खेळणं बास करा आता बाबा घरी यायच्यात. आवरा सगळं पट." "अगं आई पण आमचा अजून दिवस संपला नाही." "नाही, नाही, नाही आता उद्या करा, उद्या करा." असं म्हणत आई काही न बघता त्यांच्या त्या साड्यांच्या गाठी सोडते. खाऊ सगळा मैत्रिणींना, "हां, हे घे 4-4 दाणे तू घे जा आता घरी." त्यांची भातुकली आपण एका मिनिटात उडवून टाकतो. तसं आपली भातुकली कुठल्या क्षणाला उडवली जाईल, त्याचा नेम आहे का काही? मग त्याच्यात किती गुंतायचं? जसं इकडचं सुख बेगडी, तसं इकडचं दुःखही बेगडीच आहे. राग बेगडी, लोभ बेगडी, सगळंच बेगडी. ज्यावेळेस मारुतीला सीतेने हार दिला, त्यात अमोल रत्न होती सीतेच्या मते. सीतेच्या मते त्याच्यामध्ये अमूल्य रत्न होती आणि खूप प्रेमाने तिने हार दिला, की संबंध युद्ध काळामध्ये मारुतीने ज्या प्रकारे रामरायांचं संरक्षण केलं, त्यांच्याबरोबर उभे राहिले. नाहीतर रामराय काही एकटे हे करू शकले नसते. म्हणून प्रेमाने हार दिला. सीतामाई म्हणाली, "हे घे हा किमती हार, तुला माझ्याकडून खास भेट." किमती? असं म्हणत मारुतीने तो उलटा-पालटा केला. "काय किमती आहे याच्यात?" अरे, त्यात दिव्य रत्न, माणिक, मोती आहेत. मोती? माणिक? ती तर सगळी मातीच आहे. त्यात काय किमती? असं म्हणत मारुती प्रत्येक रत्न दातानी चावायचा आणि थुंकून टाकायचा. त्याच्या आत बघायचा, थुंकून टाकायचा. दुसरं रत्न दातानी चावायचा, थुंकून टाकायचा. सीता रामरायांना म्हणाली, "हे पहा माकड काय करत आहे." रामाने हसून दुर्लक्ष केलं. पण सीतेला काही राहवलं नाही. म्हणाली, "अरे मग तुझ्यासाठी किमती आहे तरी काय?"
त्यावर मारुती म्हणाले, "माझ्या हृदयात माझी किमती वस्तू आहे, तो म्हणजे माझा प्राण. प्रत्येकालाच हीच किमती वस्तू आहे, बाकी सगळं फोल आहे. जर का काही जपायचं असेल, तर तो हृदयातला प्राण जपा." असं म्हणून मारुतीने आपल्या हृदयस्थ प्राणांचं दर्शन सीतेला दिलं. म्हणजे आपण जे लहानपणापासून गोष्ट वाचतो ना, की मारुतीने छाती फाडली आणि तिकडे आपल्याला खूप चित्र पण असतात अशी, की छाती फाडलेला मारुती आणि त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता पंचायतन बसले. तर मामा त्यावेळेस म्हणाले, हे सगळं खोटं आहे. मारुतीने दर्शन दिलं स्वतःच्या हृदयातल्या प्राणांचं आणि माझे प्राण म्हणजे श्रीराम. म्हणून तिथे सीतेला कारण सीतेचेही प्राण श्रीराम आणि मारुतीचेही प्राण श्रीराम. त्यामुळे जेव्हा मारुती म्हणाले, की माझं प्राण हे माझं सगळ्यात मौल्यवान रत्न आहे, तिथे सीतेला त्यांच्या हृदयामध्ये रामरायांचं दर्शन झालं, जे मारुतीला प्राणप्रिय होते. या जगामध्ये प्राणाहून प्रिय काही नाही आणि नसावं खऱ्या अर्थाने. म्हणजे स्वतःचा जीव वाचवणं नाही, पण मोल कशाचं वाटायला हवं असेल आपल्याला जर का आपण जिवंत असताना, तर ते आपल्या प्राणाचं वाटलं. प्राणाहून मौल्यवान काहीही नाही. कारण प्राण म्हणजेच त्या ईश्वरी शक्तीचा अंश आहे, दोरीचं टोक आहे. ते टोक आपण धरायला शिकलं पाहिजे. म्हणजे माझं मी पण जेव्हा मी त्या प्राणामध्ये विलीन करेन, तेव्हा ज्या शिवाची सावली म्हणून जीव आहे, तो जेव्हा तो देह पडेल आणि ती सावली त्या मूळ वस्तूत विलीन होईल. त्यावेळेस जर का आपण त्या सावलीचं बोट धरलं असेल, तर आपणही त्या मूळ वस्तूत विलीन होऊ शकतो. वृत्त म्हणजे योग्य किंवा प्रॉपर योग्य ते करणं आणि मा म्हणजे नाही. मा ऋत म्हणजे ज्याला काहीच योग्य वाटत नाही. या जगात त्याला सगळंच अयोग्य वाटतं. एक रामराय सोडून तो मारुती. रंगशास्त्राप्रमाणे पिवळा अधिक पांढरा केला तर फिकट पिवळा व्हायला हवा. पण जर पिवळी हळद आणि पांढरा चुना मिसळला तर लाल रंग तयार होतो. कारण इथे ती रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याचे पडताळे हे फक्त रंगशास्त्राप्रमाणे येणार नाही. पिवळा पांढरा इथे क्रीम कलर न होता लाल होतो कारण केमिकल रिएक्शन झाली. तद्वत सामान्य बाह्याकार वृत्तीने जेव्हा आपण सुखाच्या, यशाच्या किंवा दुःखाच्या कल्पना करतो, तेव्हाचे आपले निकष हे वरील सर्व विचारांती चुकीचे, कुचकामी ठरतात. लहान मुलांच्या भातुकलीसारखे, आपल्या लहानपणीच्या छोट्या-खोट्या खेळण्यांसारखे. जेव्हा आपला विचार परिपक्व होतो, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टीला आपण सुख मानतो किंवा स्वतःला आपण ते कन्व्हिन्स करतो, की बाहेर जाऊन आलं की जरा बरं वाटतं, चिल वाटतं. एखाद्या हॉटेलात खाल्लं की जरा बरं वाटतं, फिरून आलं की बरं वाटतं. खरं म्हणजे त्या कशानेच आपल्याला बरं वाटत नसतं. ती सगळी धडपड असते ना, ती आपल्या खऱ्या सुखाच्या शोधात असते, पण ते कुठेतरी आपल्याला सापडत नसतं. जेव्हा ते सापडतं ना, तेव्हा आपल्याला कशाचीच अ, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरजच पडणार नाही. नाटकामध्ये, स्टेजमध्ये प्रॉप्स म्हणतात त्याला प्रॉप्स, की जेव्हा एखादा स्टेज शो होतो ना, तेव्हा आता हे लोकं काहीतरी सर्कशीसारखे प्रयोग करतात. काठ्या घेऊन, मग कापडं घेऊन, मग डोक्यावर हंडे ठेवून, कुठलीतरी वस्तू वापरून ते एक काहीतरी चमत्कार सदृश दृश्य आपल्यासमोर उभं करतात किंवा आपले डोळे दिपवतात, आपल्याला सुखवतात. त्याला प्रॉप्स असा शब्द आहे. त्यामुळे हे सगळ्यांना आपण प्रॉप्स म्हणून वापरत असतो. पण खरं म्हणजे आपण जे शोधतोय ना, ते ह्या सगळ्यात आपल्याला कुठेही सापडत नाही. आपण स्वतःच्या मनाची खोटी समजूत करून घेतो, की बरं वाटलं हे करून. पण ते खरं नसतं, ॲब्सोल्यूट नसतं. जेव्हा आपल्याला वरच्याप्रमाणे हा सगळा विचार करतो, तेव्हा आपलं हे बाह्यातकारी सुख, यश आणि दुःखही. जसं हे सुख आपल्याला खरं वाटत नाही किंवा खरं नसतं, तसं दुःखही जेव्हा आपल्याला खरं वाटेनासं होतं ना, गेल्या वेळेस जसं आपण बघितलं, की "बादलों से ऊँचे मेरा मकान, कश्मकश से परे मेरा जहान, नीचे पानी की बौछार, ऊपर खुला आसमान."
म्हणजे जेव्हा आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे आपण त्रयस्थपणाने वागू शकतो, तेव्हा आपण आपलं अस्तित्व त्या शिवाच्या जीवस्वरूप सावलीला चिकटवलं. जोपर्यंत आपण देहभावनेने बघतोय, तोपर्यंत तो जीव वेगळा आणि आपण वेगळे. म्हणजे ज्यावेळेस आपले आजोबा गेले भाऊसाहेब पाटणकर, त्यावेळेस मामाने मला म्हणजे सांगितलेलं एक वाक्य आठवतं, की आजोबा जेव्हा गेले म्हणजे ज्या क्षणी त्यांचा जीव सुटला, त्या क्षणी त्यांनी त्यांचं अस्तित्व त्या जिवंतपणाला जोडलं, त्या पॉइंटला आणि म्हणून ते मोकळे झाले. आता ते परत नाहीये. त्या क्षणी तुम्ही तुमचं अस्तित्व कुठे चिकटवता, त्यावर तुमची पुढची गती ठरते. आंबा खाऊया ही इच्छा आपल्याला होते, कारण आपण आधी आंबा खाल्लेला असतो. आणि आंबा खाण्याचं स्फुरण हे आपल्या आधीच्या अनुभवावर असतं आणि त्या अनुभवाने आपण सुखावलेले असतो. आंबा खाऊन मजा आलेली असते, म्हणून आपण आंबा खातो. दुःखद अनुभव किंवा ज्याच्याने आपल्याला त्रास झालाय, तो अनुभव काही आपण आधी पुन्हा घेऊया म्हणून उड्या मारणार नाही. त्या रोलर कोस्टरवर आम्ही बसलो होतो जोगेश्वरीला एकदा. पूर्ण रोलर कोस्टर तो असा गोल फिरतो ना, त्याच्यामध्ये बसलो होतो. एकदा बसले मी आणि मग एका पॉइंटला तो पूर्ण उलटा होतो ना, म्हणजे आपण अपसाइड डाउन असतो. आणि मग तो गोल फिरून परत क्षणार्धात आपल्याला उतरवतं. उतरले एकदा हुश्य करून आणि मग त्यानंतर मला जे काय माझं डोकं दुखलंय आणि ढवळलंय, पुनश्च आयुष्यात मी कधीच ते करायला गेले नाही, की "छे बाबा, मला नाही हे करायचं." म्हणजे जे करून आपल्याला मजा नाही आली, नक्की नाही आले, ते आपण परत करायला जात नाही आणि जे करून आपल्याला तथाकथित मजा आली, त्या गोष्टी आपण करायला जातो. पण ज्या गोष्टी आपण अनुभवल्याच नाहीत, त्या आपल्याला करायची इच्छाच होणार नाही. ती इच्छा कधी शक्य होईल? एका बाबतीत शक्य आहे. तर आपण जे अनुभवलं नाहीये, त्या अनुभवाचं कोणीतरी आपल्याला खूप रसभरीत वर्णन करून सांगेल. तर आपल्याला प्रबळ इच्छा होते, की आपण करून तर बघूया. एखादा पदार्थ मस्त असतो रे, मस्त असतो रे. कधी न खाल्लेला पदार्थ. आपण आपल्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपले खायचे आयटम हे स्टँडर्ड ठरलेले असतात. आपण त्याच्या बाहेर शक्यतो जात नाही. मेनू कार्डवर पाहिलं तरी नको रे बाबा कसा असेल कुणास ठाऊक. पण कोणीतरी सांगितलं, की "अरे नाही मस्त असतो खा." तर आपण बघूया तर खाऊन, असं आपण इच्छा आपल्या मनात होते. कारण एक तर जो सांगतो त्याच्याविषयी आपल्याला विश्वास, की त्यानी सांगितलंय ना चांगलं आहे किंवा मजा आहे, तर निदान करून बघूया. आणि दुसरं त्यांनी ज्या पद्धतीने ते वर्णन केलं, ते इतकं आकर्षक असायला पाहिजे, की आपण पोहून जायला पाहिजे आणि आपण ते करूनच बघावं. एखाद्या प्रवासाचं वर्णन, एखाद्या जागेचं वर्णन, की नाही, नाही तुम्ही जाच एकदा तिथे खूप छान असतं, मजा येते, याव-त्याव. ते वर्णनाने जर आपण कॅच झालो, तर मग तो अनुभव घ्यायला आपण उद्युक्त होतो. आणि मग ते करण्याच्या दृष्टीने आपली पावलं वळतात. एखादा मित्र अमुक ठिकाणी टूरवर जाऊन देतो आणि आपल्याला सांगतो, की तूही अवश्य जा. त्यामुळे आपल्या मनात इच्छा झाली आणि त्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे क्षमता आणि चिकाटी. इच्छा झाली. अमेरिकेला जावंसं तर वाटलं. पण आपल्यात ती क्षमता आहे का? म्हणजे एकतर 4-6 महिन्याचा तो प्रवास, मुख्य आधी विमानात बसून 24 तास बसायचं, ते झेपेल का? येणारा खर्च आपल्याला परवडेल का? नंतर एखादा कोर्स करून काही शिकून घ्यायचं म्हणून आपली मन उचल खातं. कोणीतरी सांगतं अमका-तमका कोर्स करा हं, फार उपयोगी आहे. पण मग आपल्याकडे फीचे पैसे आहेत का? तो कोर्स करायला, शिकायला जिथे कुठे जावं लागणार आहे, तिथे जाण्याची आपली ताकद आहे का? प्रत्यक्ष आपल्याला प्रवास झेपणार आहे का? आणि ते शिकवतायत ते, शिकून घ्यायची आपली जिद्द आहे का? 6 महिन्याचा कोर्स आहे, 1 वर्षाचा कोर्स आहे. ते तेवढा वेळ आपली टेन्साईल स्ट्रेंथ टिकणार आहे का? तरच आपण तो अनुभव घेऊ शकतो. नाहीतर काहीतरी कमी पडतं, की आपल्यामध्ये हुशारी असेल, पण फीचे पैसे नाहीत, तरी आपण राहतो. आपल्याकडे फीचे पैसे आहेत, पण आपण रोज जाये नाही करू शकत किंवा ते जे शिकवणार आहेत, ते नाही बाबा आमच्यात एवढी चिकाटी आता अभ्यास करण्याची. तर मग आपण तो अनुभव किंवा त्या मांडवाखालनं आपण नाही जाऊ शकत.
जीव देहे बांधिला अहंकारी नाठीला, अशी जीवाची व्याख्या आहे. नाहीच जी अशी माया, जिच्या संपूर्ण अंमलाखालीच आपण वावरतो आहोत आणि जन्म सरेपर्यंत तो पडदा आपल्या डोळ्यावरून सरणार नाही, असा तिचा जबरदस्त पगडा आहे. अशीच व्यवस्था आहे. एखाद्या रुग्णाला कसं बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं, की अमुक तास तो त्या पगड्यातून बाहेर शुद्धीवर येणारच नाही, अशीच व्यवस्था केलेली असते. तद्वत जन्माला येतानाच आपल्याला जे मायेचं इंजेक्शन देऊन पाठवलं जातं, की मरेपर्यंत तिच्या प्रभावातून आपण बाहेरच पडणार नाही. इथेच लाथाळी-गोथाळी करत राहणार. तुझं, तुझं, माझं, माझं, सुख, दुःख हे सगळं आपण सायकलमध्ये त्यातनं बाहेर पडणारच. तरीही त्यातला एखादा जीव असा निघतो, की त्याला भूल थोडी कमी पडते. ऑपरेशन व्हायच्या आधीच त्याला थोडी-थोडी शुद्ध यायला लागते. पूर्वसुकृत थोर म्हणून पुन्हा जाणकारांचा त्याला आश्रय मिळतो. ज्याला सर्पदंश झालाय त्याला झोपून द्यायचं नसतं. असं म्हणतात. जर तो झोपला तर तो संपला. कसंही करून त्याला आपण थाबड्या मारून, पाणी मारून, बोलून, काहीही करून अमुक-अमुक तास मिरच्यांची धुरी देऊन, काहीही करून तेवढे तास की जेवढ्या तासामध्ये ते विष चढतं, तेवढे तास त्याला जर झोपून दिलं नाही, तर मग त्याचा हळू विषाचा प्रभाव त्याच्यावरचा कमी होऊ शकतो. येन केन प्रकारेण जर त्याला आपण जागं ठेवलं, तर मात्र अमुक-अमुक तासांनी त्याचं विष उतरायला लागतं. तसं सापाने डसल्यासारखं या संसाराचं विष आपल्यात भिनायला बघताय, भिनू पाहताय. ते जाणकार आपल्याला नित्य जागृती देत असतात. स्वतःचे अनुभव सांगून म्हणजे आधी मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयात दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. पुढे कुठल्यातरी लिखाणात येतील कदाचित. मनुष्यत्व म्हणजे आधी माणूस होणं, भक्त वगैरे पुढची गोष्ट. साधी माणुसकी जपणं. त्यानंतर मुमुक्षत्व म्हणजे जेव्हा तुम्ही मनुष्यत्वाच्या अ, ह्याच्यातनं वर आलात, गाळणीतनं वर आलात, त्याच्यापुढे आलं मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा आणि ती मोक्षाची इच्छा जर खऱ्या अर्थाने झाली, तर ते सद्गुरू आपल्या समोर कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला भेट देतात. तो महापुरुष संश्रय गुण. कितीतरी जीव आपण आजूबाजूला बघतो, की धडपडत असतात. काहीतरी शोधत असतात. त्यांना काहीतरी हवं असतं आणि त्यांना नाही मिळत. ते आपल्याला मिळालं तर आपण किती भाग्यवान. तर आधी तो महापुरुष संश्रय मिळणं, त्यानंतर त्यांच्या संसर्गात येऊन सुद्धा त्यांचं ते महापुरुषपण कळणं. ते नकळतही त्यांच्या आजूबाजूला किती जण येतात, जातात संपर्कात. त्यांच्या व्यावहारिक रूपाबरोबर इंटरॅक्शन करतात आणि बाजूला होतात. त्यांचं ते महापुरुषपण कळणं आणि मग आपल्यात काहीतरी विष भिनलाय म्हणजे आपण हे म्हणतो ना, योगींद्रमीड्यम भवरोग वैद्यम. ते भवरोग वैद्य आपल्याला भेटलेत, पण पहिल्यांदा आपल्याला भवरोग झालाय, हे आपल्याला एक्सेप्ट व्हायला पाहिजे ना. मला काही झालेलंच नाही आणि आम्ही छान आहोत, आनंद आहे. आम्हाला भवरोग झालेला आहे, आमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, आमच्यात काहीतरी कमी आहे. आम्ही कुठेतरी गुंगतोय, जिथे गुंगायला नकोय, जिथून बाहेर यायला हवंय. ही भूल उतरण्याची लक्षणं आहेत, की कुठेतरी भलतीकडेच आपण जातोय हं, इकडे नाही जायचंय आपल्याला. आणि मग त्यांच्या शब्दांनी आपल्याला जागृती येणं. ते सतत त्यांचे शब्द सांगत असतात. त्या शब्दांनी आपण प्रभावित झालो, तर आपल्याला इच्छा होते, की ज्या अनुभवाचं वर्णन ते करतायत, तो अनुभव आपणही घ्यावा. कारण तो अनुभव हा आपल्या जीवाला आपणच घ्यायचा आहे. ती आपली स्वतःची वाटचाल आहे जीवाची. त्या दृष्टीने आपली पावलं उचलायला लागतात. अहम ब्रह्मास्मि. मी म्हणजे ब्रह्म. मामाने मला काही कागद लिहून दिले होते. ह्या लिखाणाच्या वेळेस असतील किंवा आधी नंतर असतील. तर त्यामध्ये ते म्हणाले, की मला जे खूप महत्त्वाने वाटतंय ते मी एक
मला जसं सुचतंय तसं मी लिहितो. ते तुटक-तुटक होतं म्हणजे इलॅबोरेट नव्हतं. त्याच्यामध्ये हे लिहिलेलं वाक्य होतं. म्हणून मी ते डबल अंडरलाईन केलंय, की हे वाक्य मी त्या मामांच्या कागदामधनं जसंच्या तसं लिहून घेतलंय. अहम ब्रह्मास्मी. मी म्हणजेच ब्रह्म. म्हणजे जसं आता आपण म्हटलं, की जीवपण आहे, त्या जीवपणाने सावलीची भावना टाकून ज्या शिवाची ती सावली आहे, त्या शिवपणात जेव्हा तो विलीन होईल, तेव्हाच मी म्हणजे ब्रह्म ही अनुभूती त्या जीवपणाला येईल. या शाब्दिक ज्ञानाला पडताळून भाषण आपल्या सगळ्यांचं पाठ आहे, की मी ब्रह्म आहे, मी म्हणजे जीव नाहीच आहे वगैरे, वगैरे. पण त्या शाब्दिक ज्ञानाला पडताळून पाहण्याची, त्याचा अनुभव घेण्याची धडपड, की कसं मला कळेल? तळमळ, 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 की कसं मला कळेल? काय करू मी किंवा काय नको करू मी? जसं आपण आता बघतोय तसं, की काहीही न करणं करायला शिकणं, ही धडपड म्हणजे अँटी धडपड. कसे शब्द आहेत बघा, की धडपड म्हणजे कुठेतरी प्रत्यक्ष न करता काहीही न करणं म्हणजे डिसमॅन्टल होणं किंवा डिस्चार्ज होण्यासाठीचा प्रवास म्हणजे एक अँटी धडपडच आहे की नाही? की थांबणं, उतरणं, आत जाणं, ही एक धडपडच आहे. पण ती म्हणजे कर्म न करता म्हणजे डिझॉल्व्ह होण्यासाठीची जी तळमळ आहे. शब्द धडपड, तळमळ असं दाखवतात, की काहीतरी खूप ॲक्शन करायला पाहिजे. पण ॲक्शन न करणं आणि ते डिझॉल्व्ह होणं, त्या डिझॉल्व्ह स्टेटमध्ये राहण्याची सवय करणं, ते म्हणजे साधना. अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच ब्रह्म, या शाब्दिक ज्ञानाला पडताळून पाहण्याची, त्याचा अनुभव घेण्याची धडपड म्हणजे साधना. जाणकारांच्या शब्दाने प्रभावित तर होऊन गेलो. ब्रह्म जाणायची इच्छा तर झाली आणि त्याकरता प्रत्येकाने वेगवेगळे मार्ग माणसाने शोधायला सुरुवात केली. मनाचं मन पण नाहीसं करून ज्यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे जे शब्द आले ना आपल्याकडे साधकांसाठी किंवा सिद्धांसाठी किंवा मुमुक्षूंसाठी, ते म्हणजे ऋषी, मुनी, तपी. तर मुनी म्हणजे ज्यांनी मनाचं मन पण नाहीसं करून ते तत्व शोधण्याचा, जाणण्याचा प्रयत्न केला, त्यांना मुनी असं म्हणतात. पंचभौतिक देहाच्या परिसीमा गाठून ज्यांनी साधना केली, शरीराला तापवलं, की शरीर इतकं तापवायचं, की शेवटी त्या शरीराची शरीर भावना नाहीशी होऊन गेली पाहिजे. म्हणून कठोर तपश्चर्या ज्यांनी केली, शरीराला तापवलं, ते तपली. वैश्विक शक्ती ही सर्वत्र भरलेली आहे. तिचा अनुभव घेण्यासाठी ज्यांनी आपल्या जटा उभ्या केल्या. जसे टीव्हीचा अँटिना असतो, तशा जटांच्या द्वारे ती सूक्ष्म शक्ती जी आहे, ती आपल्या शरीरामध्ये शिरते. जसं म्हणतात, की आपल्या बोटांचे टिप्स, नंतर आज्ञाचक्र आणि हे जे आपले जटाधारी किंवा शेंडी का ठेवली जाते आपल्याकडे, ब्राह्मणांनी शेंडी का ठेवायची? तर त्या शेंडीच्या टोकामधनं त्या अ, लहरी ज्या असतात त्या आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणूनच पिरॅमिड्समध्ये सुद्धा असं म्हणतात, की पिरॅमिडमध्ये जे आपले राहतात ना बॉडीज वगैरे जे राहतात, जपून राहतात. हजारो वर्ष त्यांना काही होत नाहीत त्या पिरॅमिड्समध्ये. त्याचं रहस्य काय आहे? तर त्या पिरॅमिडचा जो आकार आहे ना, त्याचं वरचं जे टोक आहे, त्याच्यामधनं एनर्जी ज्या पद्धतीने त्या पिरॅमिडमध्ये शिरतात, त्यामुळे त्याच्यामधले ते जे देह असतात ते वर्षानुवर्ष तसेच राहतात, अबाधित राहतात. म्हणून देवळांचं पण कळस जो असतो देवळाचा, तो टोक असतो, की तिकडून शक्तीचा प्रवाह व्हायला मदत होते. तसंच ज्यांनी आपल्या जटा ठेवल्या, शेंड्या ठेवल्या, ज्यांना वैश्विक किरणे स्वीकारता यावी, त्यांना दूरजटे असं म्हणतात. सगळ्यांचा उद्देश एकच, धडपड एकच, की त्या चैतन्याचा शोध घ्यावा, त्याचा स्पर्श जाणवावा. इकडे चालणाऱ्या प्रत्येक घटनेचा आधार म्हणजे ते जिवंतपण असतं. त्याचा अनुभव घ्यायचा. त्या जिवंतपणाचा अनुभव घ्यायचा. त्या जिवंतपणाला आपल्यामध्ये तो कसा आहे, त्याची जाणीव परिपक्व करायची. पंचभूते, पंचमहाभूत ही व्यापकात व्यापक
आणि सूक्ष्मात सूक्ष्म अशी असतात. अणोरणीयान महतोमही. जेवढं तुम्ही बाहेर, बाहेर, बाहेर शोधायला जाल, तेवढं ती दिसतील आणि जेवढी आत, 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 आत शोधाल, तेवढी ती दिसतील. तर छोटं आणि मोठं कसं ते मामाने इतकी पटापट ही उदाहरणं सांगितली ना, की सूक्ष्मात सूक्ष्म. पृथ्वीचा सूक्ष्म एंड म्हणजे काय? तर धुलीकण. छोट्यात छोटं म्हणजे काय? तर धुलीकण. पाण्याचा छोट्यात छोटा, मी म्हटलं थेंब, तर म्हणाले थेंब नाही तुषार. थेंबापेक्षा तुषार छोटा असतो ना, जस्ट एक असं उडालेला तुषार. उजेडाची एक बारीकशी शलाका, वाऱ्याची झुळूक हलकीशी येते आणि जाते. आणि अवकाशाचा एक कण कुठे आहे, तर वडाच्या मध्ये जी पोकळी आहे, की जी दिसत पण नाही. ती पोकळी म्हणजे पंचमहाभूतांचं, अणोरणीयांचं दर्शन. वडाच्या झाडाचं बी खसखशी एवढं बारीक आहे. त्याच्या आत त्याच्याहूनही सूक्ष्म पोकळी आहे आणि त्या पोकळीत जी शक्ती आहे, ती संपूर्ण वृक्ष उभा करू शकते. ती जाणवण्याइतकी आपली जाणीव सूक्ष्म झाली, की चराचरातली प्रत्येक घटना, प्रत्येक हालचाल ही आपल्याला पारदर्शक व्हायला लागते. कारण हे दृश्य जगत म्हणजे त्या पंचमहाभूतांचाच खेळ आहे. तुम्ही जेवढी तरल तुमची जाणीव कराल, त्या पंचमहाभूतांच्या मदतीने किंवा त्यांचा बोट पकडून की मला अजून मायन्यूट म्हणजे एक ध्यानाचा प्रकार असा सांगितला जातो, की शांत बसायचं. जेव्हा बाहेरही शांतता आपण गेल्या वेळेस जसं बघितलं तसं, की अनुष्ठान की जे मध्यरात्री, त्या खऱ्या-खरोच्या मध्यरात्री किंवा पहाटे उठून ब्राह्ममुहूर्ताला जागं होऊन ध्यान करण्याचा परिपाठ का ठेवला? त्याचं एक कारण हेही आहे, की बाहेर आजूबाजूला नितांत शांतता असते आणि सगळे विचारांचे सुद्धा जर धुरळा उडतो दिवसभर, त्या विचारांच्याही लहरी असतात ना वातावरणात, ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात, त्या पण खाली बसतात. आणि मग अशा शांततेत जेव्हा आपण बसतो, तेव्हा ध्यानाचा एक प्रकार असा सांगितला जातो, की छोट्यात छोटा आवाज लोकेट करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आधी तुम्हाला काहीतरी असा आवाज येईल, की आपल्या समजा कॉटची करकर ऐकू आली. आपण उठून बसलो होतो. त्याच्यानंतर गॅलरीमध्ये काहीतरी एक किंवा घड्याळाचं टुक ऐकू येईल. त्यानंतर गॅलरीमध्ये काही आपलं जिंगल बेल्स असतील, तर ती किणकिण ऐकू येईल. मग अजून आपण डीप जाऊ, तेव्हा रस्त्यावरचं काहीतरी एखादं काहीतरी वाजलेलं ऐकू किंवा मग अजून लांब. इतकं तुम्ही तरल, किती लांबचं आणि किती सूक्ष्म तुम्हाला ऐकू येईल, तेवढे आपली जाणीव विस्तारते. त्यामुळे हा एक ध्यानाचा प्रकार आहे. जेवढं आपण सूक्ष्माकडे जाऊ, तेवढं आपल्याला मग चराचर सृष्टीतली प्रत्येक घटना, प्रत्येक हालचाल ही आपल्याला पारदर्शक व्हायला लागते. म्हणजे त्याच्या आर-पारचं आपल्याला जाणवायला लागतं. जसं सूक्ष्मत्वाकडे तसं व्यापकत्वाकडे. पृथ्वीचा सूक्ष्म म्हणजे धूलिकण, तर पृथ्वीचं व्यापकत्व म्हणजे प्रलय किंवा भूकंप. संबंध पृथ्वीची गावच्या गावं एका धक्क्याने पृथ्वीच्या भूकंपाने विस्कळीत होऊन जातात, उद्ध्वस्त होऊन जातात. जलाचा प्रक्षोभ म्हणजे अतिवृष्टी किंवा पूर किंवा त्याचे महत्तम रूप म्हणजे प्रचंड मोठा जलाशय. नायगरासारखा धबधबा की पाणी पाहून डोळे फाटतील आपले. बघूच नाही शकणार आपण एवढं पाणी बाबा रे बाबा. तो झाला त्याचा मोठं रूप किंवा अग्नीचं म्हणजे ज्वालामुखी वडवानल, अग्नीचा प्रक्षोभ की प्रचंड मोठी आग लागणं, की त्याच्यामध्ये गावच्या गावं उद्ध्वस्त होऊन जाणं. जंगलात जे लागते आग, ती आग. वायूचं वादळ, भयंकर वादळ वायूचं. मोठमोठी वादळामध्ये अक्षरशः मोठी-मोठी झाडं मुळापासून उपटली जातात. एवढं प्रलयंकारी रूप त्या वादळाचं. आणि आकाशाचं मला आठवत नव्हतं जाम लिहिताना. मग ते मी मोकळं ठेवलं होतं. आणि मग जेव्हा पुढच्या वेळेस गेले तेव्हा विचारलं मामांना, की आकाशाचं महत्तम रूप काय? तर ते म्हणाले, "आकाशाची पोकळी." त्या प्रचंड पोकळीत जर आपण फेकलो गेलो, तर आपला श्वासच थांबेल.
प्रचंड पोकळी मोठी, म्हणजे सूक्ष्म पण पोकळी, की जी वडाच्या बीच्या आत आहे ती आणि मोठी पण पोकळी, की तुमचा श्वासच थांबेल. हवाच नाही तिकडे तुम्ही श्वास कसा घेणार? अशी मोठी पोकळी. आकाश फाटणं किंवा आकाश कोसळणं म्हणजे आपण सगळ्यात मोठं संकटाला वापरलेला हा वाक्प्रचार आहे, की आकाश फाटलं म्हणजे आता ह्याच्याहून अल्टिमेट किंवा ह्याच्याहून अजून वाईट किंवा मोठं काही नाही होऊ शकत. प्रत्येक शक्तीचे प्रलयंकारी रूप, जसं छोटं रूप, तसं मोठं रूप. या 2 टोकांच्या मध्ये सगळं जग, जे दृश्य जग आहे, ते ह्या 2 टोकांच्या मध्ये आहे. काल परवाच एक विनोद ऐकला. एक माणूस दुसऱ्याला विचारतो, "तुला इंग्रजी येतं का हो?" "येतं की." "मग बोलून दाखव. A, B, C, D, E, F, G, H, Z पर्यंत." "हे काय? हे तर 12 इंग्रजी कुठे?" त्यावर पहिला म्हणाला, त्यावर दुसरा उत्तरतो, "या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये काही आहे का? असेल तर दाखवून दे." उत्साही शब्द, वाक्य ए पलीकडे नाहीच आहे. पण ए आलं म्हणजे इंग्लिश आलं का? त्या ए आपण जेव्हा जाणलं, तेव्हा आपल्याला इंग्लिश. नुसतं पाठ करून येणार नाही. कारण त्या बाराखडीपासून बनणारे शब्द, त्या शब्दांपासून बनणारी वाक्य, त्या वाक्यांचा शब्दार्थ, मतितार्थ, भावार्थ, गूढार्थ, अन्वयार्थ, की बोललाय एक पण आपण जसं म्हणतो लेकी बोले सुने लागे किंवा शाल जोडीत न देणं, की शब्द एक आहे, पण त्याचा उद्देश वेगळा आहे. हे सगळे बारकावे भाषेचे कळतील, त्यावेळी आपल्याला त्या 2 टोकांमध्ये मावलेलं ए आणि झेड मध्ये मावलेली भाषा कळेल. यासारखे आपल्याला दिसणारी प्रत्येक वस्तू ही त्या पंचमहाभूतांच्या तन्मात्रांनी तयार झालेली आहे. कढी दाट करायला आपण डाळीचं पीठ लावतो. म्हणजे कढीमध्ये ताक जास्त आणि पीठ कमी असतं. आणि पिठल्याला आंबटपणाला आपण आंबट दही घालतो. म्हणजे तिकडे पीठ जास्त आहे आणि ताक कमी आहे. म्हणजे त्याच 2 जिन्नसाने आपण 2 भिन्न पदार्थांचे भास निर्माण केले की नाही. दोन्हीमध्ये डाळीचं पीठ आहे आणि आंबट दही आहे. पण एकाला आपण कढी म्हणतो, एकाला पिठलं म्हणतो. तसं पंचभौतिक कोणत्याही पदार्थांचं विघटन केलं तर आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पलीकडे काहीही निघणार नाही. दृश्य वस्तू आणि त्या आकाशाच्या पलीकडे जे मनस्तत्व आहे, ते मनस्तत्व आपण जाणलं, की अदृश्य भावनांमधनं पण त्याच्या पलीकडे काही निघणार नाही. ज्याप्रमाणे पाणी म्हटलं, की वेगळं वाटतं आणि त्यापासून आपल्याला काहीतरी अपेक्षा निर्माण होते. डोळ्यासमोर काहीतरी दिसतं, काहीतरी अपेक्षा निर्माण होते. पण आपण जर का पाण्याच्या ऐवजी H2O म्हटलं, 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन. तर मग आपल्याला लेमॅनला, जो केमिस्ट आहे त्याला कळतं, की 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन म्हणजे पाणीच सांगतोय तो. पण सामान्य माणसाला पाणी म्हटल्यानंतर जे आकर्षण वाटेल किंवा अपेक्षा वाटतील, त्या H2O म्हटलं किंवा 2 भाग हायड्रोजन, 1 भाग ऑक्सिजन म्हटलं, तर नाही वाटणार. एखादी सुंदर स्त्री आहे, तिच्याकडे भाव बघून जे भाव जागृत होतील, तर सुंदर स्त्री आहे ना, मग चला तिच्या आतलं मांस, मज्जा, अस्थी, आपली नवनाथांची जी गोष्ट आहे ना, मीननाथांनी सगळं स्वतःचं बाहेर काढून दगडावर वाळत ठेवलं होतं. तसं जर का त्या स्त्रीच्या आतलं आपण सुंदर आहे ना, चला मग तिच्या आपण हाडं काढूया, तिच्या मज्जा काढूया, मांस काढूया, असं काढून जर समोर ठेवलं, तर त्या भावना जागृत होतील का? त्या सुंदर स्त्रीकडे बघून ज्या होतात. म्हणजे दिसणारी प्रत्येक वस्तू, जाणवणारा प्रत्येक भाव हा केवळ एक आभास आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सत्य काय आहे? तर या सर्वाच्या मुळाशी असणारं जिवंतपण आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आणि नाही, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी व्यवहारातला एकही पाश असला तर उपयोग नाही. म्हणजे जसं त्या जीवपणाला आपण जर का आपल्या अस्तित्वाचा एक जरी दोरा चिकटला, तरी तो जीवपणा त्या शिवपणामध्ये विलीन होऊ शकणार नाही. जे खरं सुख आहे किंवा ज्या अवस्थेला सुख हा शब्दही नाही, त्या अवस्थेचं वर्णन जेवढं शब्दाने करता आलं, तेवढं झालं.
यापुढची तयारी करणं, याकरता ती प्रबळ इच्छा, अनकंडिशनल लव्ह, ते समजण्याची पात्रता आणि मार्गक्रमणा करण्याकरता आवश्यक ती जिद्द आणि चिकाटी, याशिवाय तिथवर पोहोचणं शक्य नाही. म्हणजे हे लिखाण जेव्हा झालं, जून महिना आहे, बरोबर अर्ध वर्ष झालं. त्यावेळेस मामांनी मला सांगितलं, की मला जे माझ्या डोक्यात होतं, जे माझ्या मनात होतं, की जे त्यांना लिहायचं होतं, खरं म्हणजे ही सगळी लिखाणं त्यांना करायची होती. पण ते म्हणाले, की मला ती म्हणावी तशी सवड आणि शांतता मिळत नाहीये. म्हणून मी ती तुला सांगतोय, की ती तुझ्या हातनं होऊ दे. तर जे माझ्या डोक्यात होतं, ते सगळं माझं आज सांगून झालं. आणि यापुढची तयारी करण्यासाठी जे तुला कळलं का नाही, तुला मी जे सांगितलं, तुझ्या कानात पडलं, त्याचा तुला काय उजेड पडला? आणि त्यापुढची तयारी म्हणजे प्रत्यक्ष ते उतरवणं जीवनामध्ये, ते उतरवण्याकरताची प्रबळ इच्छा, अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह फॉर हिम, अनकंडिशनल लव्ह फॉर एव्हरीबडी, अनकंडिशनल लव्ह फॉर सेल्फ. की तिथे शंका जर आली आपल्याला, की असं कसं? जे सद्गुरू परवाच मिलिंदने काहीतरी पाठवलं होतं एक, मला खूप वाचायला वेळ होत नाहीये आता. पण ओझरतं वाचलं त्यात असं, की जे गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाठवलं, त्यांच्याच भोवती 4 बायका दिसल्या, पाय चेपतात. हे काय माझं गुरुपद सांभाळणार? कंडिशन आली, शंका आली, तिकडे तुम्ही ढळलात. अनकंडिशनल लव्ह आणि त्यांचं आपल्यावरती जे अनकंडिशनल लव्ह आहे, ते समजण्याची पात्रता. आपलं त्यांच्यावर अनकंडिशनल लव्ह असणं आणि त्यांचं आपल्यावरती जे अनकंडिशनल लव्ह आहे, त्याने आपल्याला कोणत्याही अटी घातल्या नाहीत. कधीही कशापासूनही थांबवलं नाही, कशालाही नाही म्हटलं नाही. ते समजण्याची पात्रता. आणि मग मार्गक्रमणा करण्याकरता आवश्यक ती जिद्द, श्रद्धा आणि सबुरी, जसं साईबाबा म्हणतात तसं. की 2 शिष्यांची गोष्ट आहे, की दोघांना सांगितलं, की 9 जन्मानंतर 10व्या जन्मात तुला साक्षात्कार होईल म्हटल्यावरती एका शिष्याने सोडून दिलं, की बापरे 10 जन्म कोण वाट पाहणार? आणि दुसऱ्याने अधिक उत्साहाने साधनेला सुरुवात केली, की त्यांच्या तोंडचा शब्द आहे, तर मी 9 जन्मानंतर 10व्या जन्मात मला साक्षात्कार होणार आहे. म्हणजे चिकाटी किती महत्वाची, पर्सिव्हरन्स. याशिवाय तिथे पोहोचणं शक्य नाही. आज विचार आला आणि उद्या साधलं असं नाही. फार पूर्वी मला एक स्वप्न पडलं होतं. एका गुहेसारखं, मला अजूनही ते स्वप्न डोळ्याला अगदी क्लिअर आठवतं हं. अशी दाट गुहा होती आणि त्याच्या भिंतीवर खूप शब्द म्हणजे अक्षर लिहिलेली होती, लहान-मोठी. खडूनी लिहावीत ना, म्हणजे आपल्या ऑइलचे जे खडू असतात, त्यांनी काळ्या दगडावर जर, म्हणजे वेडेवाकडे दगड ना गुहेच्या आतले, म्हणजे असे गुळगुळीत नव्हतं. खडबडीत असं ते भिंत होती त्या गुहेची. आणि त्याच्यावरनं नुसती अक्षर लिहिलेली होती वेगवेगळ्या रंगानी, वेगवेगळ्या साइजनी, वेडी-वाकडी अशी. आणि त्या गुहेच्या टोकाशी, तिकडल्या टोकाशी ते अक्षर करत पलीकडे गेलो आम्ही आणि त्या टोकाशी मला कोणीतरी घेऊन गेलं. पण ते कोण होतं माझ्याबरोबर, ती व्यक्ती किंवा असं माझ्या काही म्हणजे आकृती नाही, किंवा मामा होते का आणि कोणी होतं किंवा ते मला फिजिकली घेऊन गेले असं नाही. बट समबडी इज टेकिंग मी ऑन दॅट साइड, ही भावना होती. म्हणजे मी नाही जात आहे एकटी, कोणतरी मला त्या गुहेमधनं घेऊन जातंय. आणि ती उंचावरची जागा होती आणि खाली बघितलं ना, तर फेसाळणारा अक्राळ-विक्राळ समुद्र. म्हणजे वैयक्तिक मला पाणी खरं फार आवडतं. समुद्र आवडतो, लाटा पोहता अजिबात येत नाही हं, म्हणजे उभी राहते मी काठावरती. पण आय एम अ वॉटर लव्हर, म्हणजे मला वॉटर बॉडीजवर भयंकर आवडतं. नदी, समुद्र, लाटा बघून मला अतिशय आनंद होतो. पण तो समुद्र जो मी लाट बघितली ना, तर सगळ्यात पहिलं स्वप्नातही माझ्या मनामध्ये काय भावना झाली असेल, तर भय झालं. बापरे! हा केवढा मोठा समुद्र आहे. खाली मोठ्या-मोठ्या वेडेवाकडे खडक पण दिसत होते आणि त्या खडकाच्या खाली उचलणाऱ्या त्या लाटा आणि त्या समुद्राच्या मध्ये लांबवर असं दुसरी एक जागा होती. आयलंड असावा किंवा गुहा असावी किंवा खडक असावा. मध्ये सगळं पाणी. आम्ही इथे उभो.
खाली ते खडक, खडक, खडक म्हणजे खाली डायरेक्ट पाणी पण नाही, की मला पोहता येत असेल तर मी डाइव्ह मारेन. नाही, मध्ये खडक, खडक, खडक आणि त्या लाटा येऊन त्या खडकावरती आदळतात. आणि जे मला तिथवर घेऊन गेले त्याने सांगितलं, "तो बघ तिकडे खडक आहे." सांगण्यात प्रेम होतं हं. "तो बघ तिकडे खडक आहे ना, तिकडे पोचायचंय." असं जाणवलं, की हे आता आपण करायचं. मनामध्ये खूप भीती वाटली. इतकं खवळलेलं पाणी, अंधार सगळीकडे, गिडिम्म काळोख, रात्रीची वेळ. उडी मारायची कशी? पाऊल आपलं म्हणजे आत्ता सुद्धा बोलताना ना माझे पाय गार पडतात आणि पाऊल माझं असं आवळून घेते मी मागे. स्वप्न संपलं आणि जागी झाले. मामांना मी हे बँकेत सांगितलं होतं स्वप्न. पण तेव्हा म्हणजे मी एम-एस-सी पार्ट 1, पार्ट 2 ला असेल. कारण तेव्हा मी कॉलेजमधनं आठवड्यातनं एखादा चालत-चालत बँकेत जायचे योग्य वेळ असेल तेव्हा आणि मग मामांबरोबर घरी यायची. तेव्हा मी त्यांना ते स्वप्न सांगितलं. तर ऐकून घेतलं होतं, काही बोलले नाही. पण आज ते आठवलं की वाटतं, की शब्दांनी सांगण्यासारखं संपलं. ह्या लिखाणाच्या वेळेस मामाने जे मला सांगितलं, की आता मला जे सांगायचं होतं, जे शब्दांनी सांगता येतं, ते सगळं संपलं. काय सांगायचं, की मार्गक्रमणा आपणच करायची आहे. पण आतमध्ये असं तुटल्यासारखं भय आहे, इन्सिक्युरिटी आहे. सशासारखा असा घाबरलेला जीव आहे. आपल्या आईच्या कुशीत प्रेमाने, लाडाने सतत ज्यांनी भरवलं आपल्याला हाताने, अतिशय प्रेमाने कुशीत ठेवलं, लाडाने मोठं केलं, त्या मुलीला सासरी जाताना होतं ना, तसं काहूर माजतंय. हा सुद्धा मायेचाच प्रभाव म्हणायचा. आपल्या मनपणाच्या कक्षा ओलांडून विश्वमनाच्या जाणीवेत डुंबायचंय. म्हणजे आपली जी एक गंठण आहे ना, त्या गंठणाला झुगारून देऊन जसं मागच्या एका लिखाणात आलं होतं, की काठ सोडण्याची हिंमत. आपण अगदी हातापायाने पोहतो, पण एकीकडे काठ जो आहे तो बार धरून ठेवलाय घट्ट अजून. तो सोडायची काही हिंमत होत नाही, की आपण प्रवाहात फेकले जाऊ का? ती अजून तेवढी निश्शंकता, तेवढी श्रद्धा कमी पडते, तेवढं स्वतःला झोकून द्यायची ताकद कमी पडते. आपल्या मनपणाच्या कक्षा ओलांडून विश्वमनाच्या जाणीवेत डुंबायचं. कधी क्षणभर डुबकी मारतो आपण. त्या अनुभूतीच्या, त्या निरामयतेचा स्पर्श होतो. कधीतरी क्षणभर ते होतं. पण परत जे घाबराजीव होतो ना, त्याने आपण नॉर्मलवरती हां, पाण्यामध्ये जसं गेल्यावरती घाबरल्यासारखं होतं. परत आपण नॉर्मल आलं की हां, तसं त्या निरामयतेचा स्पर्श होतो. पण पुन्हा पूर्वी सगळं काही करतोय, पण कशातही लक्ष नाही. अगदी खऱ्या अर्थाने आपण प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं, तर जे काय आपण करतोय, त्या सगळ्यामध्ये आपलं कितपत मन आहे? तर प्रत्येकाचं उत्तर 0 येईल, की काहीतरी दिवस उगवतो आणि आपण काहीतरी कृती करायला पाहिजे, ज्यात पडलोय म्हणून करतोय. त्याच्यामध्ये लक्ष नाही म्हणून अलक्ष अवस्था. आणि मनाला मन पण नाही. शोधतोय आपण, काहीतरी शोधतोय, कुठेतरी पोहोचायचंय, काहीतरी करायचंय, पण हे सोडायची हिंमत तर होत नाही. एक विचित्र घालवेल आहे. मनाला काहीच रुचत नाही. कुठेच रमत नाही अशी उन्मन अवस्था. अलक्ष आणि उन्मन अवस्था. स्वप्नातून म्हणजे जसं आपण आता वारंवार बोलतोय, की हे सगळं स्वप्न आहे आणि स्वप्नात आपल्याला स्वप्न खरं वाटतंय. त्या स्वप्नातून अगदी जागं व्हायचा क्षण जस्ट आपण जागं व्हायच्या आधीचा क्षण, की पुढच्या क्षणी आपल्याला जागृती येणार आहे आणि हे सगळं स्वप्न आहे, याची आपल्याला पूर्ण खात्री पटणार आहे. जसं गोपींना अ, वस्त्र त्यांच्या जी केली, गोपींचं पाण्यातनं वस्त्र आणि त्यांना जे पाण्यामध्ये शेवटी त्यांना जो जागृती द्यायचा जो क्षण होता. सगळी वस्त्र पळवली कृष्णाने आणि तोपर्यंत त्या त्या गोपी भावनेमध्ये म्हणजे स्त्रीसुलभ भावनेमध्ये अडकलेल्या होत्या. आणि त्या क्षणी त्यांना कृष्णाने जर सांगितलं, की एक हात वर करून नाही मग दोन्ही हात वर करून मग आमची लज्जा. त्या क्षणी त्यांना जी जागृती झाली, की हॅट आम्ही गोपी नाहीच आहोत. आम्ही गोपी नाहीच आहोत. आम्ही साधू आहोत.
तिथे मग ती लाज नाही वाटली. देह तोच होता. भावना बदलली आणि तो काठ सुटला. जो जीवपणाचा काठ धरलेला होता, तो सुटला. हं. स्वप्नातून जागी व्हायची अवस्था, पण अजून स्वप्न संपलं नाही ही स्थिती. शब्दाने कसं सांगू? "पहिलं तरी देवा तू दिसतोयस, पण मध्ये ही एवढी मोठी गंगा, तीही ज्ञानस्वरूपच आहे, पण तिचं प्राशन करावं एवढी शक्ती नाही रे माझ्यात. मैं खोलू ये पिंजरा, क्या मेरी मजाल है, तूच येऊन हा पिंजरा उघड." प्यायला पाणी हे बोलण्यानेच हवं. मामांचा जसा अनुभव आहे, की खूप श्रीखंड आवडतं. दादांना म्हणाले, की "मला खूप श्रीखंड आवडतं." तर दादांनी त्यांना श्रीखंडाच्या डबक्यातच टाकलं. "खा आता हवं तेवढं." "शी! असं नको दादा. मला वेगळं राहून वाटीतून खायचंय." आजूबाजूला सगळं श्रीखंड, रेती म्हणावी तर साखर, चारोळ्या, दगड. "असं नको दादा मला." तसं ज्ञानाची आणि अनुभूतीची गंगा वाहतीये, पण माझी काय समर्थता त्या गंगेत उडी मारायची. मी ऐल तीरी, तू पैल तीरी, मध्ये वाहे चंद्रभागा, कैसा येऊ मी पांडुरंग. ते गाणं आहे ना आपलं. उस पार कैसे आणू ते विसरले. हा मायेचा कटाह फोडून मी कसा येऊ? ते बळही तुम्हीच द्या. तुम्हीच येऊन पण पहिल्यापासून तुम्हीच कडेवर घेतलंय ना, आम्हाला लाडावून तुम्हीच ठेवलंय. तुम्हीच येऊन कडेवर घेऊन जा. तुम्हीच मायेला आवरतं घ्यायला सांगा, की जसं आपण वाचतो, की माकडाचं पिल्लू आणि मांजराचं पिल्लू, की माकडाचं पिल्लू हे पिल्लू आईला धरतं म्हणजे जबाबदारी पिल्लाची आहे आणि मांजराचं पिल्लाला आई दातात धरते, जबाबदारी मांजराची आहे. आपण मांजराच्या पिल्लासारखे आहोत, की आम्हाला इकडून उचलून तिकडे न्यायची जबाबदारी तुमचीच आहे. आमच्यामध्ये येऊन आम्हाला ठाऊक नसणाऱ्या सुखाचं वर्णन केलत, मधाचं बोट लावलत आम्हाला. त्या अवस्थेत आम्हाला शब्दाने नेलत, तरीही अजून मोहाचे बंध पूर्णपणे सुटत नाहीयेत. हिंमत होत नाहीये. काय चूक, काय बरोबर हे कळत नाही. अलक्ष आणि उन्मन अवस्थेने शेजेवर पहुडलो. त्यात किती सुंदर अर्थ सांगितला, की शेज म्हणजे काय? तर श म्हणजे शिवस्वरूप आणि ज म्हणजे जन्म. त्या शिवस्वरूपी जनन म्हणजे जागृती ही यायला हवी. की आपण शेजेवर पडलो, की आपल्याला आपण म्हणतो, की झोप लागायला हवी. ते झोप नाही, ती झोप म्हणजे शिवस्वरूपात होणारं जनन. म्हणजे परत अनुष्ठान की जे मध्यरात्री जागृती आणि अ, जसं आता मी जो ह्याचा एक कोर्स केला त्याच्यामध्ये ध्यान स्थिती म्हणजे ज्या व्हायब्रेशन्समध्ये आपला त्या वेव्हज असतात. अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा वेव्ह. तर त्या ध्यानामध्ये जेव्हा ते माणूस जातं ना, तेव्हा त्याच्या मेंदूच्या जर का वेव्हज तपासल्या, तर ते अल्फा वेव्ह का डेल्टा वेव्हमध्येच मी चुकीचं बोलले नाही का वेळ. पण त्या अल्टिमेट ज्या वेव्हमध्ये असतात ना, त्या वेव्हमध्ये जेव्हा आपण जागेपणी जातो, तेव्हा आपलं ध्यान लागतं. जसं आपण झोपायला हळू-हळू स्लो डाउन होतो ना मेंदू. म्हणजे झोपायचं नाही, पण झोपताना मेंदूची जी अवस्था असते, त्या अवस्थेमध्ये जागेपणी जायचं. म्हणजे अलक्ष आणि उन्मन होऊन जेव्हा आपण शेजेवर झोपतो, आडवे होतो, तेव्हा झोपायचं नाहीये, तर आपल्याला शिवस्वरूपी जनन करायचंय म्हणजे जागं व्हायचंय. ह्या देहाच्या त्या देहपणातनं बाहेर पडायचंय. ती विंडो आहे आपल्याला. जागं असणं आणि झोपणं ह्याच्यामधला जो क्षण आहे ना, तो ध्यानाचा क्षण आहे. तो पकडता येईल. पण पंख है कोमल, आँख है दुबली, जाना है सागर पार, अशी आमची अवस्था आहे. केवढा मोठा समुद्र आहे. मी तर एवढंसं पाखरू आहे. कसं काय मी जाणार? आपल्या प्रेमाच्या पांघरुणामध्ये असहाय्य आहोत असं कसं म्हणणार? आपण सहाय्य करावं. पिंजऱ्यात पक्षी आहे, त्याची तडफड कितीही खरी असली तरी तो पिंजरा तोडू नाही शकत. तो करुणा घनालाच उघडावा लागतो.
दर क्षणी या बद्धतेच्या जाणीवा पिंजऱ्यासारख्या पायामधल्या साखळ्यांसारख्या आहेत. तो पिंजरा उघडावा, त्या साखळ्या आपोआप गळून पडाव्यात, एवढं आपणच करावं, कृपानिधान व्हावं. ओम श्री सद्गुरवे. या लिखाणानंतर माझ्या सासूबाईंनी मला विचारलं होतं, "का गं बाळा, तू दुःखी आहेस का घरात खूप? असं का लिहिलंयस? पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं तुला वाटतंय का? अडकलीयस का तू?" म्हटलं, "नाही हो आई, मी असं माझ्यासाठी नाही म्हटलं, एक जीवाची अवस्था सांग." प्रत्येक लिखाण माझं वाचायच्या असं लिखाण आहे. बरोबर 1 तास झाला का? हां, हां, हो. हो, बोल ना. हो, 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 हो. मानवीचा विश्वापासून अवलंबून हो, बरोबर. म्हणजे जेव्हा हे मावळतं हो, हो. म्हणजे परत त्याच्यामध्ये काय जिथून सुरुवात झाली तिथे येत. बरोबर. म्हणून ते हो. सर्कल कंप्लीट. बरोबर. हो, हो, हो. ते झालं. हो, हो. खरंय, खरंय. तेच. निघतो समजा नाशिकला देवळात जायला निघालो. हो. निघालो देवळात दर्शन केलं, पाया पडलो, तिथे आनंद घेतला आणि परत घरी आलो. बरोबर, बरोबर. आता घरी तर देवळात बसलं असताना जो आनंद आपण शांत बसलोय तो आनंद आपण घरात जर घेऊ शकलो हो तर देवळात जायची गरज नाही. बरोबर. कारण ते तत्वज्ञ आहे. बरोबर. आणि दुसरं मला वाटतं जे काही मी ऐकतोय किंवा वाचतोय त्याचं काय अभ्यास करतोय नाही म्हणता येणार चाललाय ते सगळ्यात एकच जाणवलं किंवा तू पण एका लिखाणात आहे झालंय का आता हेही माहित नाही की देवाकडे जाऊन देवाच्या इथे जाऊन बसल्यावर कधीतरी देवाला आज म्हणजे देवा तुला भेटायला आलो तुझी कशी चालली झालं आपल्या मागच्या लिखाणात की माझं सोड रे म्हणजे तुझा हा व्यवहार कसा चालतो ते आम्हाला त्याच्यासाठी आणि तीच आपल्या सर्वांची भूमिका आहे. त्याच भूमिकेने आपल्याला घडवलं गेलेलं आहे. आपल्यापैकी कोणीच आपण व्यावहारिक काही मागणं कधीच करत नाही देवा. फक्त प्रेमच असतं नाही का तुमचं. आता तू आता वाचते हो. एखादं शिकवते हो. हा काय हो हो की मला 2 गोष्टी माहित आहेत. हां, त्या मी तुमच्याकडे हो. सांगत असताना मला तेव्हा अगदी माझा जो काही ताबा चाललाय तो म्हणाला हो. त्याच्याकडे घेऊन येते. तू सांगत कुठेतरी ती भावना असायला पाहिजे असते. बरोबर. आणि ते ते तसं लोकांना वाटेल. हो, हो. आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन बरोबर. जसं हो. आले ते त्यांनी लावली स्टेजवर ती भूमिका बरोबर. तसं हे त्यांनी आम्हाला सांगितलंय त्यांच्या भूमिकेत पहिलं चाललंय जगलं म्हणजे परत माझ्याकडे प्रयत्न चरण जाऊ की तुम्ही कसं आहे म्हटलं तर तुम्ही कसं काय सगळं चालवलं एवढ्या लोकांना त्यांनी कसं केलं ते विचारांचे प्रवचन ते महाराज म्हणतात अरे इथे मी आहे म्हणून नाही ते ही माणसं माझी माणसं जर बाहेर घेऊन एकमेकांचा जीव खेळ घेते. परवा भागवत म्हणजे काही पंचमहाभूत कृष्ण अर्जुनाला सांगतो पंचमहाभूत इतकी अकराळ विकराळ आहे पण नुसत्या माझ्या असण्याने ती त्यांचा अकराळ विकराळ सोडून मर्यादेत राहतात. आम्हाला त्या भूमिकेत म्हणजे
ब्रह्मास्मीच्या भूमिकेतनं विचार करता आलं तरच आम्ही तिथे जाऊ शकणार नाही. ते तू आता जे वर्णन केलं मला ते का मला वाटतं की मला अनुभव येतो की नाही वाचत होतो त्या वर्णनात. पण ते खरंच सांगतो अलीकडे म्हणून मानवी छोटेपण नाही. पण दिवस जेव्हा आवड तो आनंद देतो आहे. हो. पण तो सूर्य बरोबर आहे. सूर्याच्या भूमिकेत आपण बोललो ना सप्तशृंगी म्हणजे काय? पण मला असं वाटतं आपलं हे संपवायचंय. वाटतं पहिल्यांदा बाबा मी ठेवून दिलेलं कसं कसं जायचं काय वाटत नाही जसं आपण वगैरे लागले तसं आम्हाला सगळी स्थानिक आम्ही घेऊन दिले पुढच्या वेळेस आणि बाहेर जरी वाचलं तरी व्हर्च्युअल टूर झाल्या म्हणजे क्षेत्रामध्ये हरिचक्र नक्कीच आहे. मग तसं आम्हाला हे सगळं जे त्याने सांगितलंय ते ऐकत फक्त तो सांगायचा काहीतरी स्वतःचे अनुभव सांगणं ऐकणं वेग असं आहे. पण ते कुठेतरी आतमध्ये जाणणं किंवा जाणं असतं आणि त्याच्यासाठी काहीच वेळा करणं जे मगाशी तू सांगितलंस शांत बसलं आणि त्याचं पण मला काहीतरी अजून आठवतं वाक्य गेलं त्यामुळे विसरायला झालं की त्या स्थितीला काय होतं की मी ऐकताना आपलं म्हणलं ना सर्वांगाचे काम करून घ्यायचं सर्वांगाचे काम करून ऐकणं म्हणजे काय माझी इतर देहाची देहबुद्धी देहदुःख कुठेतरी पाय दुखत होतं पण आपण त्या राम रमतो सवड दिसली मग आता आम्हाला जर पलीकडे जायचं असेल तर त्याचं मी पण जर आम्हाला कळेल करता आलं तरच मार्ग आहे नाही तर आम्ही म्हणून जाऊ शकत नाही नाही म्हणजे आम आराम असले आणि कोणत्या मला त्या भूमिकेत काय भूमिकेत मला म्हणजे तो अभ्यास ऐकला
हो. आता हो ना. हो, खरंच आहे. खरंच आहे. चालेल. ठेवूया, थांबूया. छान. छान, छान, छान. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. कृष्ण.